Welcome to Momentum Academy. 12th class Maths 2 Maharashtra Board Chapter 1 Differentiation Exercise 1.2 Type number 9. Differentiate the following with respect to x. Problem number 1. Cos inverse in bracket 1 minus x square upon 1 plus x square. Solution y is equal to cos inverse in bracket 1 minus x square upon 1 plus x square. आता या प्रॉब्लेमला पण आपल्याला काय वाटते की cos इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह cos इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह -1/√1 minus x square. ओके, तर त्यानं जर याचा आन्सर फाइंड करतो म्हटलं आपण, लक्षात आला तर ते बहुत डिफिकल्ट होऊन जाईल आणि किचकट होऊन जाईल. राईट. ओके, तर मग आपल्याला काय करायचं आहे का काही सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन पाहिजे. सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन. ओके, आता सबस्टिट्यूशन म्हणजे का जे आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं असेल, आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं असेल, ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे, काय पुट करायचं आहे. ओके, ते जर आपल्याला माहित नसेल तर मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. म्हणून सर्वात पहिले आपल्याला काही सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन पाहिजे, बट त्याच्यामध्ये फॉर्म्युला सुद्धा रिपीट होते. ओके, आता समजून घेणं आपल्यावर डिपेंड आहे. ओके, की सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन मध्ये काय दिलाय, एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन. एक्सप्रेशनचा एक कॉलम दिलाय, सबस्टिट्यूशनचा एक कॉलम दिलाय. ओके, तर पहिलं जे एक्सप्रेशन आहे √1 minus x square. जर प्रॉब्लेम मध्ये एक्सप्रेशन म्हणजे साइन कॉस टॅन कोसेक चे कॉट नंतर जर आपल्याला एक्सच्या फॉर्मॅट मध्ये अल्जेब्रिक जे म्हणतो आपण 1 minus x square, तर जर प्रॉब्लेम मध्ये एक्सप्रेशन कॉस साइन टॅन कोसेक चे कॉट नंतर जे अँगल म्हणतो ना आपण तो √1 minus x square जर येत असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचं, x is equal to sin theta पुट करा किंवा x is equal to cos theta पुट करा. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला sin cos tan cosec sec cot चा अँगल म्हणजे एक्सप्रेशन √1 minus x square जर येत असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला सबस्टिट्यूट करून x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे. ओके, तर पहा x is equal to sin theta घ्यायचा और x is equal to cos theta. का बरं असं घ्यायचं, sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/√1 minus x square, cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1/√1 minus x square. तर पहा √1 minus x square. ओके, जर असेल तर सबस्टिट्यूशन काय राहील त्याच्यासाठी, x ची व्हॅल्यू sin theta घ्यायची और x ची व्हॅल्यू cos theta. कुठे प्रॉब्लेम मध्ये. त्याच्यानंतर √1 plus x square जर राहिलं तर काय सबस्टिट्यूट करायला लागेल, x च्या ठिकाणी x is equal to tan theta और x is equal to cot theta. जर आपल्याला √x² - 1 जर राहिलं तर आता इथे जर आपण सेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि कोसेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे तर त्या ठिकाणी √x² - 1 येते. काय ते √x² - 1 जसं सेक चा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण जे आपण सेक इनवर्स आहे तो इज इक्वल टू ओके 1/√x √x² - 1. तो पहा x ची व्हॅल्यू सेक थिटा घ्यायची और x ची व्हॅल्यू कोसेक थिटा. आता ह्या दोन पैकी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते. त्याच्यानंतर √a+x/a - और √a-x/a+x एक्सप्रेशन असेल प्रॉब्लेम मध्ये तर x is equal to a cos 2 theta घ्यायचा और x is equal to a cos theta. पहा x is equal to a cos 2 theta, x is equal to a cos 2 theta और x is equal to a cos theta. √a+x/a-x और √a-x/a+x या दोन फॉर्मॅट पैकी ओके प्रॉब्लेम मध्ये जर एक फॉर्मॅट येत असेल, एक्सप्रेशन येत असेल तर x ची व्हॅल्यू तुम्ही एक cos 2 theta घेऊ शकता और किंवा x ची व्हॅल्यू एक cos theta घेऊ शकता. ओके, आता या ठिकाणी पहा इथे a प्रेझेंट आहे, इथे a प्रेझेंट आहे म्हणून इथे सुद्धा a प्रेझेंट आहे. ओके, आता त्यालाच आपण या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर
1 plus x डिवाइड रूट रूट 1 plus x डिवाइड 1 minus x ओके और रूट 1 minus x अपॉन 1 plus x. आता इथे a घेतलेला आहे आपण ओके. तर मग इथे जर a असेल ओके तर आपण a घेतला होता बट इथे 1 आहे तर इथे 1 घ्यायची गरज आहे का आपल्याला. a असेल तर a होता 1 असेल तर 1 घ्यायची गरज नाही कारण ऑलरेडी 1 राहते ओके. तसंच रूट a plus x square डिवाइड a minus x square और रूट a minus x square upon a plus x square असेल तो x square is equal to a cos 2 theta और x square is equal to a cos theta. 2x upon 1 plus x square x is equal to tan theta 1 minus x square upon 1 plus x square x की वैल्यू tan theta 3x minus 4x cube और 1 minus 2x square x is equal to sin theta या 4x cube minus 3x और 2x square minus 1 x is equal to cos theta 3x minus x cube upon 1 minus 3x square x is equal to tan theta. आता जेवढे भी एक्सप्रेशन दिले आहे याच्यामध्ये जर ह्या व्हॅल्यू पुट केल्या आपण फॉर्म्युला तयार होते. लक्षात घ्या हे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशन मध्ये ओके जर आपण या व्हॅल्यू पुटअप केल्या ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या ओके तर फॉर्म्युला काय होते रेडी होते ओके. जसं इथे जर आपण 3x minus x cube upon 1 minus 3x square घेतला हा tan 3 थीटाचा फॉर्म्युला बनते. मी इथे जर tan थीटा पुट केला 3 tan थीटा minus tan 2 थीटा upon 1 minus 3 tan square थीटा. कशाचा फॉर्म्युला त्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये tan 3 थीटाचा. लक्षात घ्या आपल्याला समजलं पाहिजे. मी जर इथे tan थीटा पुट केला x इक्वल टू tan थीटा कोणी सबस्टिट्यूट लिहिते कोणी पुट लिहिते ओके. तुम्हाला पुट लिहायचं या सबस्टिट्यूट लिहायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड्स आहे ओके. x इक्वल टू tan थीटा x इक्वल टू काय घ्यायचं tan थीटा बट मी जर या एक्सप्रेशन मध्ये tan थीटा जर पुट केला तर कोणता फॉर्म्युला तयार होते tan 3 थीटा पावते की नाही तर ओके. आपण जर येतं tan 3 theta so is equal to 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus 3 tan square म्हणजे आपण हे एक्सप्रेशन आहे x is equal to tan theta ओके. फक्त हे लिहून दिलं आपण तुम्ही लिहून घेतलं बट त्याच्यावर म्हणजे लिहून हे इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय त्याच्यातलं बेसिक समजलं पाहिजे ना आपल्याला त्याचा वापर कसा करायचा आहे बनते कसं हे इम्पॉर्टंट आहे का. हे जे एक्सप्रेशन दिलंय 3x minus x cube upon 1 minus 3x square so x is equal to tan theta. मग मी काय केलं tan 3 theta चा फॉर्म्युला सांगितलंय तुम्हाला 3 tan theta minus tan 2 theta upon 1 minus 3 tan square theta ओके. म्हणजे हा फॉर्मॅट तयार होईल आणि हा फॉर्मॅट साठी मी काय घेणार tan 3 theta काय घेणार tan 3 theta. तसंच आपण या ठिकाणी एक विचार केला ओके. इथे 3x minus 4x cube और 1 minus 2x square ओके. 4x cube minus 3x minus 2x square minus 1 ओके. इथे जर मी sin theta पुट केला इथे cos theta पुट केला इथे जर sin theta पुट केला इथे जर sin theta पुट केला sin 3 theta चा फॉर्म्युला तयार होते ओके. इथे cos 2 theta चा फॉर्म्युला तयार होते इथे cos 3 theta चा फॉर्म्युला तयार होते हा cos 2 theta चा फॉर्म्युला तयार होते. लक्षात घ्या समजलं पाहिजे आपल्याला आपले फॉर्म्युले रिपीट होते. आपण जर याला बरोबर विचारात घेतलं याच्यावर विचार केला आपले फॉर्म्युले पुन्हा रिपीट होते ओके. पुन्हा रिफ्रेश व्हाल तुम्ही ओके. म्हणजे इथे काय घेतलं आपण इथे कोणता फॉर्म्युला सांगितलं ना sin 3 theta इथे sin ओके आपला cos 2 theta इथे cos 3 theta इथे cos 2 theta ओके इथे cos 2 theta ओके आणि ते sin 2 theta काय ते sin 2 theta. लक्षात घ्या sin 2 theta ओके. तर आता आपल्याला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं ओके. हे नेहमी लक्षात ठेवा समजून घ्या आठवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओवर आपल्याला परफेक्टली आठवलं पाहिजे तरच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. पण बरोबर आपण अभ्यास केला ना आपल्याला जर व्हिडिओवर आठवलंच नाही तर म्हणजे अभ्यास कसा करा वेळेवर आठवलं पाहिजे कारण टाइम लिमिट असते ना टाइम लिमिट असते त्या टाइम वरच आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा असते ओके. तर पहा
Type number 9, differentiate the following with respect to x. Problem number 1, type number 9 मधला cos inverse in bracket 1 minus x square upon 1 plus x square. So y is equal to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल, पहिले पाहावं लागेल. ओके, की 1 minus x square 1 plus x square हा फॉर्मॅट आपल्याला कुठे मिळणार, 1 plus x square 1. बट पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यावर, हे जे तुम्हाला एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन दिलं ना, फॉर्म्युला बनणं आवश्यक आहे. फॉर्म्युला बनवून असंच आपल्याला प्रूफ करायचं आहे. फॉर्म्युला बनवून असंच हे आहे ना आपल्या सोबत, हे आपल्याला माहित पाहिजे. तर प्रूफ केल्यानंतर काय बनणं आवश्यक आहे, फॉर्म्युला बनणं आवश्यक आहे. ओके, तरच आपला रिझल्ट फाईन करू शकू आपण. ओके, जसं आता इथे बा 1 minus x square. ओके, तरी तुम्हाला पुन्हा रिपीट करून देतो, cos 2 theta. ओके, तर cos 2 theta चा फॉर्म्युला पहा, cos square theta minus sin square theta. ओके, इथे 2 cos square theta minus 1. So is equal to 1 minus 2 sin square theta. Okay, so is equal to 1 minus tan square theta. So divide 1 plus tan square theta. cos 2 theta चे चार फॉर्म्युले आपल्याकडे, cos square theta minus sin square theta equal to 2 cos square theta minus 1 minus 2 sin square theta equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. cos 2 theta चे चार फॉर्म्युले आहेत. जर मी इथे अँगल जसं आता इथे पहा, मी इथे cos theta घेतला, इथे काय म्हणजे का cos square theta by 2 minus sin square theta by 2. ओके, अँगल काय झाला इथं, ऑड नंबर झाला. ऑड नंबर आला तर काय होते, बाय 2 प्रेझेंट होते. इथे कोणता अँगल आला, थिटा सोबत काय इवन नंबर आहे, काय इवन नंबर. तर इवन नंबर आला तर काय होते, बाय 2 कॅन्सल होते. बाय 2 घ्यायची गरज आहे का, इवन नंबर आला तर बाय 2 घ्यायची गरज आहे का, ऑड नंबर आला तर बाय 2. इथे बाय 2 लागणार, इथे सुद्धा थिटा बाय 2 थिटा बाय 2 थिटा बाय 2. ओके, cos square theta minus sin square theta, 2 cos square theta minus 1 minus 2 sin square theta, so equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. आता cos 2 theta चला असा 1 minus tan square theta 1 plus tan square theta आहे बरोबर. 1 minus tan square theta 1 plus, मी जर इथं x ची व्हॅल्यू tan theta पुट केली पहा, 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta, म्हणजे मग मला या ठिकाणी काय लावावं लागेल, cos 2 theta. ओके, तुम्हाला चेक करायचं असेल तर पुन्हा तुम्ही चेक करू शकता. 2 cos square theta minus 1 2 cos square theta minus 1 काय म्हणते, cos 2 theta. 1 minus 2x square sin theta 1 minus 2 sin square theta cos 2 theta. समजत आहे. ओके, म्हणजे कसं घ्यायचं ते. ओके, मग आता डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा हे जे बेसिक आहे, ओके, हे बेसिक शिकवणं खूप इम्पॉर्टंट असते. ओके, आता y is equal to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ओके, सर्वात पहिले सबस्टिट्यूट करावं लागेल या पुट. तुम्ही ते पुट लिहितो पहा, पुट x is equal to tan theta. काय पुट केलं आपण, x is equal to tan theta 1 minus x square upon 1 plus x square. x is equal to काय पुट केलं म्हणजे tan theta. tan theta पुट केल्यानंतर ओके पहा, लक्षात घ्या, tan theta देन theta is equal to tan inverse x. पुट केलं म्हणजे x is equal to tan theta. ओके, x साठी काय पुट केलं म्हणजे tan theta. अँगल बदलला, पहिले काय होता x आहे आणि आता काय घेतला थीटा. ओके, तर मी x is equal to tan theta जर पुट केला तर थीटा बेस इथे ठेवून tan इक्वल टू रिप्लेस करावं लागेल आपल्याला, त्याचा इन्व्हर्स बनते. थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स, थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स x. म्हणजे मी काय केलं, पुट x is equal to tan theta घेतला, बट मी असाच घेतलाय का तो, मी कसा घेतलाय, पहिले प्रॉब्लेमचा फॉर्मॅट पाहिला, त्याचं एक्सप्रेशन पाहिलं कॉस इन्व्हर्स नंतर, आणि त्याच्यानंतर डिसाईड केलं तर आपल्याला इथे x is equal to tan theta पुट करावं लागेल. ओके, बट अँगल इथे x होता, बा इथे x आहे ना. आता इथे काय घेतला बेटा, मी थीटा घेतला, म्हणून आपल्याला थीटा सेपरेट ठेवायचं आहे, कारण आपण x ने डिफरन्शिएट करणार आहोत. तर थीटा tan इक्वल टू रिप्लेस केला तर काय बनते, इन्व्हर्स बनते. काय बनते, इन्व्हर्स बनते. पहा tan इन्व्हर्स x. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, y इक्वल टू cos इन्व्हर्स 1 minus x square. तर आता x ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, tan theta. x ला स्क्वेअर आहे तर कोणाला स्क्वेअर राहील, tan square theta डिवाइड 1 plus tan square theta. ओके, सो y is equal to
कॉस इनवर्स, आता ज्याला फॉर्म्युले नसेल तो काय करणार, ओके 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा पण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता आपण कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले घेतले. किती फॉर्म्युले घेतले? 4 फॉर्म्युले घेतले, राईट. त्याच्यातला किती फॉर्म्युला विचारला आहे ते सांगा बरं. 4th नंबर. ओके, तसं आपण सिरीज वर घेतली त्याची 1 2 3 4. तर मग इथे काय घेणार मी? कॉस टू थिटा घेणार. कॉस टू थिटा. ओके, कायचा फॉर्म्युला झाला आला? ओके, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल, तो 2 थिटा. ओके, 2 थिटा. बरोबर, मी जर याला डिफरन्शिएट केलं डायरेक्ट आन्सर किती? 0 येईल ना. काय आन्सर येईल? 0. पुट केलं ना आपल्याला थिटा नाही माहितीये, थिटाच्या ठिकाणी ओके आपल्याला काय करावं लागेल? टॅन इनवर्स एक्स, जो पहिला आपण अँगल घेतला होता एक्स घेतला होता, राईट. ओके, तर मग इथे काय करणार मी? y इज इक्वल टू 2 ओके टॅन इनवर्स एक्स. आता आपण डिफरन्शिएट करतो. ओके, तर आता इथे काय करू आपण? डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट with respective to x. So d upon dx y equal to constant d upon dx tan inverse x. y का डेरिवेटिव dy upon dx. So equal to 2 tan inverse x का डेरिवेटिव 1 upon 1 plus x square. Okay, so dy upon dx so is equal to 2 upon 1 plus x square. आपला रिझल्ट. ओके, y is equal to cos inverse in bracket 1 minus x square upon 1 plus x square. So put x is equal to tan theta, then theta is equal to tan inverse x. Okay, so y is equal to cos inverse. तो मी put काय केला? x is equal to tan theta. ओके, तो 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ओके, इथे काय रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, राईट. काय रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर, बट आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ना. ओके, का 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॉस टू थिटा होते, म्हणून मी एक्सची व्हॅल्यू काय पुट केली? टॅन थिटा. ओके, देन थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा पण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा पण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस टू थिटा. कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल फॉर्म्युलानुसार आणि 2 थिटा. ओके, तर थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स एक्स पुट केली आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d upon dx y is equal to 2 कॉन्स्टंट. ओके, म्हणजे समोर घेतला मल्टिप्लाय मध्ये असल्यामुळे d upon dx टॅन इनवर्स x. टॅन इनवर्स x चा 1 upon 1 plus x square. 2 into 1 म्हणजे 2 upon 1 plus x square. म्हणजे dy upon dx is equal to 2 upon 1 plus x square. आता आपला रिझल्ट झाला. ओके, राईट.